नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटेटिव्ह वेब पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाज सुधारकांच्या सिरीजमध्ये आपण महिला समाज सुधारकांचा विचार करत होतो. त्याच्यामध्ये आपल्या पुढल्या समाज सुधारक आहेत त्या म्हणजेच कोण आहेत? प्रेमा कंटक. 1907 ते 1985 असा त्यांचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्यामध्ये समाज सुधारक, लेखिका आणि गांधीवादी कार्यकर्त्या, बघा समाज सुधारक, लेखिका आणि गांधीवादी कार्यकर्त्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील स्त्रीवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. बघा, महाराष्ट्रातील स्त्रीवादी विचारवंत म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर प्रेमा कंटक यांना ओळखलं जातं. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. राष्ट्रवादी आणि स्त्रीवादी विचारांचा संगम त्यांच्याजवळ पाहायला मिळतो. स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभाग आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. गांधी आश्रम आणि प्रारंभिक कार्य जर विचारात घेतलं, गांधी आश्रमामध्ये वास्तव्य केलं. गांधींसोबत घनिष्ठ वैचारिक संबंध होते. समाजसेवा आणि सत्याग्रह प्रशिक्षण नंतर सासवड आश्रमामध्ये कार्य करताना पाहायला मिळाल्या. गांधी कंटक संबंधावर स्वतंत्र संशोधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या विचारांवर गांधींचा मोठा प्रभाव असलेलं पाहायला मिळालेलं आहे. तर शंकरदेव यांच्यासोबत त्यांचं कार्य जर विचारात घेतलं, शंकरराव देव हे त्यांचे गुरु होते. सासवड येथे आश्रमात त्यांनी कार्य केलं. स्त्रियांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. महिला नेतृत्व घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आश्रम जीवनातून समाज कार्य करण्याचं काम कुणी केलेलं आहे? तर प्रेमा कंटक यांनी केलेलं पाहायला मिळतं. स्त्रीवादी विचार आणि भूमिका. स्त्रिया ब्रह्मचारी राहू शकत नाहीत या मताला त्यांनी विरोध केलेला होता. असं मत शंकरराव देव यांच्या विचारातला जाहीर प्रतिवाद करण्याचं काम शंकरराव देव यांनी काय म्हटलं की एक विशिष्ट शरीररचना असल्यामुळं स्त्रिया ह्या ब्रह्मचारी राहू शकत नाहीत, परंतु या मताला पूर्णपणे विरोध करण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर प्रेमा कंटक यांनी केलेलं आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्य आणि अधिकारांवर त्यांनी भर दिलेला पाहायला मिळतो. प्रगत आणि धाडसी स्त्रीवादी दृष्टिकोन आणि सामाजिक रूढींना त्यांनी आव्हान दिलेलं आहे. त्याच्यानंतर फैजपूर काँग्रेसमधील योगदानाचा जर विचार केला तर फैजपूर काँग्रेस सेशन महिला स्वयंसेविकेसाठी प्रशिक्षण शिबिर, संघटन कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी दिलेलं पाहायला मिळतं. ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग वाढवलेला आहे. महिला नेतृत्वाचा विकास त्यांनी केलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर साहित्यामधील योगदानाचा विचार केला, सत्याग्रही महाराष्ट्र हे त्यांचं खूप गाजलेलं पुस्तक आहे. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास जर याच्यामध्ये त्यांनी टिळकांच्या मृत्यूपासून ते फैजपूर अधिवेशनापर्यंतचा सगळा इतिहास त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. काम आणि कामिनी हे त्यांचं 1937 मध्ये प्रसिद्ध झालेलं पुस्तक लघुनाटिका संग्रह सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेला पाहायला मिळतो. साहित्य आणि इतिहास यांचा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं संगम घातलेला पाहायला मिळतो. सामाजिक व राजकीय विषयांवर लेखन करण्याचं काम प्रेमा कंटक यांनी केलेलं आहे. विचार आणि प्रभावांचा जर विचार केला तर गांधीवादी विचारांचा प्रसार, स्त्री स्वातंत्र्य आणि सामाजिक समता, राष्ट्रवादी चळवळीतील महिलांची भूमिका इत्यादी गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रभावीपणे काय केलेल्या आहेत? पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्त्रीवादी साहित्यिक चळवळीत योगदान दिलेलं आहे आणि आधुनिक स्त्रीवादी विचारांना दिशा देण्याचं काम प्रेमा कंटक यांनी केलेलं पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील प्रभावी स्त्रीवादी लेखिका होत्या. स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण कार्यकर्त्या आणि साहित्य व समाज कार्य यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कार्यावर पुढील संशोधन झालेलं आहे आणि इतिहासात दुर्लक्षित पण महत्त्वाची अशी एक व्यक्ती आपल्याला कोण बघायला मिळते? प्रेमा कंटक पाहायला मिळतात. प्रेमा कंटक विषयी जर बोलायचं झालं तर त्यांच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही सांगू शकता, सत्याग्रही महाराष्ट्र 1940 मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावरती लिहिले गेलेलं हे सर्वात महत्त्वाचं पुस्तक. काम आणि कामिनी हे त्यांचं एक पुस्तक होतं आणि लघुनाटिका संग्रह हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तकं, साहित्यिक योगदान आपल्याला पाहायला मिळतं. सत्याग्रही महाराष्ट्र 1940 मध्ये जे पुस्तक लिहिलं गेलं त्याच्यामध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपासून फैजपूर अधिवेशनापर्यंतचा किंवा फैजपूर काँग्रेसपर्यंतचा सगळा इतिहास त्यांनी काय केलेला आहे? त्यांनी रेखाटलेला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने ही एक समाज सुधारक आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रेमा कंटक याविषयी आपल्याला माहिती समजली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.